नमस्कार. आपण ना उपवासाला हा नायलॉन साबुदाणा घरी तळतो. पण काय होतं, तळल्यानंतर आतमध्ये थोडासा अर्धवट कच्चाच राहतो आणि मार्केटचा जर आणला ना, तर एकदम पूर्ण तळलेला असतो. तर मार्केटसारखा खुसखुशीत पूर्ण तळलेला साबुदाणा एका खास पद्धतीनं कसा बनवायचा, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर हा असा मार्केट म्हणजे दुकानामध्ये मिळतो नायलॉन साबुदाणा, तो आणायचा आहे. इथं मी 250 ग्राम घेतलेला आहे. आणि याला काय आपल्याला पाणी वगैरे काहीच लावायचं नाही. अगदी सोप्या पद्धतीनं जसं बाहेर आपण पॉकेट आणतो विकत त्या पद्धतीनं बनतो. तसाच आपण आज बनवणार आहोत. तर काय करायचं, एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा नायलॉन साबुदाणा लगेच टाकायचा आहे. कढई गरम होऊ द्यायची नाही आणि 1 चमचा म्हणजे अर्धा चमचा तेल असलं तरी पुरे होऊन जातं आणि लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 थेंब किंवा अर्धा चमचा असं पोहे खायचा तेलाचा टाकून द्यायचा आहे. इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरले कारण उपवासासाठी आपण हे करणार आहोत. तर असं सतत हलवायचं आहे जोपर्यंत या नायलॉन साबुदाण्याचा कलर बदलत नाही. म्हणजे असं थोडंसं पांढरट कलर होतो. भाजल्यानंतर कसा होतो तसं अ, चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि चांगलं 5-1 मिनटं तरी लागतात आणि सतत हलवायचं आहे. करपू द्यायचा नाही अजिबात, नाहीतर कडवट होऊ शकतो. आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, हाय पण ठेवायची नाही आणि एकदम कमी पण ठेवायची नाही. मिडियमवरच हा साबुदाणा आपल्याला अर्धवट भाजून घ्यायचा आहे. तेल असल्यामुळे छान असा तळल्यासारखा भाजला जातो आणि हीच खास पद्धत आहे की बाहेर जसं आपण मार्केटला खुसखुशीत असा साबुदाणा विकत आणतो ना मार्केटचा, दुकानातला, त्याच पद्धतीचा होतो. तर ही पद्धत वापरायची. तर हे असंच आणखीन खाली उतरल्यानंतर आणखीन 5 मिनटं असंच हलवायचं आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि हा लगेच आपल्याला तेलामध्ये 1-1 चमचा सोडायचा आहे. थोडं थोडं सोडायचं, जास्त पण सोडायचं नाही कारण खूप फुलतो हा साबुदाणा. बघा आता अशा पद्धतीनं आपला हा भाजला गेलेला आहे. तर आता थोडंसं टाकून बघूयात आपलं तेल गरम झालंय का. थोडा टाकून बघितल्यानंतर असा बघा फुललाय छान, म्हणजे छान आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. प्रत्येक घाण्याच्या वेळेस तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि थोडंसं फुलला की किंचित गॅसची फ्लेम कमी करायची आणि सगळा साबुदाणा असा नायलॉन सगळा तळून घ्यायचा आहे का आणि परत जाळीमध्ये काढायचं, म्हणजे थोडंसं तेल निथळलं जातं. बघा कसा तळलाय. मार्केटमध्ये जसं आपण आणतो ना विकत त्या पद्धतीचा तयार झालेला आहे आणि घरच्या घरी आपल्याला छान अशा आपल्या ताज्या तेलामध्ये तळता येतो आणि तिथं मार्केटमध्ये जे तळलेलं असतं ते खूप खराब तेल झालेलं असतं आणि तेच आपल्या हेल्थला चांगलं नसतं. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही असं आणून केला ना नायलॉन साबुदाणा, तर उपवासाला हे एक छान पदार्थ तयार होतो. अशा पद्धतीनं सगळा तळून घ्यायचा आहे आणि थोडंसं थंड झालं ना परत आणखीन छान कुरकुरीत हा होतो. हाताने चुरला तर सगळा चुरला जातो, आतमध्ये अजिबात कडकड राहिलेला नाही. सगळा असा आपला साबुदाणा याच पद्धतीनं तळला गेलेला आहे. आता इथं मी मीठ आणि थोडंसं पिठी साखर टाकून थोडासा मी घरीच तयार केलेला बटाट्याचा चिवडा पण याच्यामध्ये टाकणार आहे किसाचा. मस्त असं मार्केटमध्ये जसं मिळतं ना त्या पद्धतीचा या चवीचा तयार होतो. पिठी साखर तुमच्या आवडीने टाकायचं आहे, मीठ पण आवडीने टाकायचं आहे. 1-1 चमचा मी हे टाकून घेतलेला आहे. बघा 250 ग्राममध्ये एवढा असा आपला नायलॉन साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे आणि हा बटाट्याचा किस टाकून मस्त असं मार्केटला मिळणारा आपला घरच्या घरी अगदी कुरकुरीत असा नायलॉन चिवडा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.